सेमीफायनलचा पहिला थरार सामना 2 षटकांचा राहिला याची नोंद घ्यायची आहे दोन्ही खेळाडूंनी. त्याचबरोबर बाबासाहेब अलेकर साहेबांचे आगमन झाले. सहर्ष हार्दिक स्वागत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय संग्राम डाकरे. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप जाधव आपल्याला पाहायला मिळतात. फॅनच्या दिशेला चेंडू फिरकावला पाहायचा. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये कन्व्हर्जेशन करत संग्राम आणि कृष्णा या जोडीचं मात्र कौतुक करावं लागेल. धावांचा आरंभ होताना पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे मुटकेश्वर स्पोर्टचा स्वप्नील शिर्के. अनिल साहेबांच्या शुभ हस्ते स्वप्नील शिर्के उर्फ पाखऱ्या शुभ सन्मान मॅन ऑफ द मॅचचा शुभ सन्मान केला जाईल. 52 पाखऱ्या. अनिल सरांच्या शुभ हस्ते स्वप्नीलचा शुभ सन्मान मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 5-2 पाखऱ्या या नावाने नामचीन असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्सचा वारणा माणगाव संघाकडूनही प्रशांत पाटील दादांसाठी चहा केक अजून एक आणलेला आहे. प्रकाश पाटील असतील, सचिन पाटील असतील, सागर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या समवेत प्रामुख्याने रवींद्र अडसोड यांचा सर्वांचा मित्रपरिवाराचा मनस्वी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सेमीफायनलचा पहिला थरार आपण पाहतोय. सह्याद्री 11 वर्सेस माऊली तालीम जाधववाडी दरम्यान. पुन्हा एकदा पंचांचा सर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या मुनाफा मात्र संघाला मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 6 धावा. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्सचा वारणा माणगाव संघाकडून ही बर्थडे सेलिब्रेशन प्रशांत पाटील दादांचं केलं जात आहे. अध्यक्षाने मात्र विधानसभेच्या अध्यक्षांना पण लाजवलं. एवढं प्रेम मात्र त्यांनी मिळवलं. प्रामुख्याने आपणाला खरोखरच प्रकाश पाटील मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचे सर्व सचिन पाटील असतील आणि पुण्यावरून श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगावचा आलेला खेळाडू सागर पाटील याचाही मनस्वी हार्दिक आभार अभिनंदन त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं. त्याचबरोबर प्रथमतः प्रकाश पाटील मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान केला जाईल. मी सन्माननीय रमेशजी बेले साहेबांना विनंती करतो साहेब आपल्या शुभ हस्ते मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व प्रकाश पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. प्रकाश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो. मी रमेशजी बेले साहेबांना विनंती करतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 8 धावा. खरोखरच प्रशांत पाटलांचं म्हटलं तर केकची कमी नाही आणि प्रेमाची हमी आहे हे मात्र मित्रपरिवाराच्या माध्यमातून दिसून येत आहे.
आणि हा मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. धाबा मिळतील 4. संग्राम डाकरे ऑन दी फायर. चेंडू सीमापार. आणि आत्ताच छोट्या मुगदूमचं आगमन झालं. अर्णव आनंद मुगदूम यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. आदरणीय रमेश बेले साहेबांना विनंती करतो त्यांच्या समवेत सचिन पाटील साहेबांचाही शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय संतोष जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आणि सागर पाटील यांचाही शुभ सन्मान केला जातोय. सागर पाटील आपलाही शुभ सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा चेंडू उडवला पाहायचा आहे. चेंडूवरती होईल का, पण जजमेंट फेल झालंय. अर्णव आनंद मुगदूम या अगोदरच्या मॅचच्या दोन्ही सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे तो अर्णव याला सुपूर्द करायचा आहे. प्रशांत पाटील सर. एसके उर्फ सचिन पाटील उर्फ एसके या नावाने नापचीन असणारा कडवे गावातील सुरपूर्त आनंद मुगदूम आणि संतोष मुगदूम याची मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्णव आणि त्याच्या समवेत आलेला हर्षल पाटील हर्षल खोतांचा हर्ष घेऊन आलेला हा हर्षल मात्र व्यासपीठावरती. धन्यवाद श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स मानगाव वर्णा मानगाव संघाचा पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आपल्या सांघिक खेळाने सर्वांना खरोखरच प्रामाणिकपणाची नैतिकतेची खरोखरच तुम्ही जी आजच्या दिवशी एक झलक दाखवलात ती मात्र कायम सर्व नौक्या खेळाडूंनी घेण्यासारखी आहे. वेल्डन. कॅप्टन सचिन पाटील उर्फ एसके. त्याचबरोबर सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव संघाचे संघनायक सचिन पाटील यांचा शुभ सन्मान एसके यांच्या हस्ते केला जात आहे. कडवेगावचे सुपुत्र कोणत्याही सत्काराची तमा न बाळगता कायम आपल्या मित्रपरिवारासोबत संघटित राहणार हे व्यक्तिमत्व म्हटलं तर सचिन पाटील उर्फ एसके. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 धावा. छोटेखानी छोट्या छोट्या गोष्टी नाहळताना पाहायला मिळतोय. अर्णव आनंद मुगदूम फाईनच्या दिशेला चेंडू विरकावला परंतु संग्रामला मात्र त्याचा पुरेसा फायदा भेटणार नाही. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 22 आणि 12 चेंडू 23 धावांचं समीकरण आहे. सह्याद्री 11 सागर पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून या. श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आणि श्री पिंटू दादा करजोशी दोन्ही संघाच्या संघनायकांना सेकंड सेमीफायनल साठी पुकार दिला जातो. या लवकर. करंजोशी संघाचे प्रवीण पाटील सर संघनायक स्वयं आणि खरोखरच प्रवीण पाटील सरांनी आपल्या हातात संघाची पूर्ण धुरा घेतल्यानंतर परिवर्तनाची भूमिका निभावताना मात्र त्यांच्या पद्धतीने आपण पाहिलंय. आणि विकास सिरखे
सन्माननीय पत्रकार विलास बनसोडे या मित्र परिवाराच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष प्रशांत पाटील दादा यांच्या प्रेमापोटी आलेला केक याचं कटिंग आता केलं जाईल, कटिंग होईल. तुरकोडी गावचे सुपुत्र पत्रकार विलास बनसोडे उर्फ आबा या नावाने नामचीन असणारं व्यक्तिमत्व संदीप कांबळे साहेब, भीमराव बनसोडे साहेब, दिनेश बनसोडे साहेब आणि खरोखरच प्रामुख्याने विलास बनसोडे सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवणारे हे सर्वांचे प्रेमाचे लाडके आबा यांच्या शुभ हस्ते या सेकंड सेमीफायनलची नाणेफेकी केली जाईल. आणि आबा प्रामुख्याने आजच्या या सोहळ्याचं सुवर्ण अक्षरात तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये खरोखरच रंगतदार सोहळ्याची तालीम करण्याची खरोखरच तुमच्यावरती जबाबदारी आहे. बारा 23 समीकरण आहे. पैलवान अंकुश पाटील स्ट्रायकिंगला नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय संदीप जाधव. सन्माननीय विलास बनसोडे उर्फ सर्वांचे लाडके आबा आणि त्यांच्या समवेत संदीप कांबळे साहेब, भीमराव बनसोडे असतील, दिनेश बनसोडे या सर्व बंधूंच्या माध्यमातून नाणेफेकी विलास बनसोडे आबा यांच्या शुभ हस्ते केली जाते. सेकंड सेमीफायनलची मुटकलवाडी चला विकास बॉल फर्स्ट 2 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघ नायक आणि त्यांच्या सहकार्याने त्याची नोंद घ्यायची आहे. थ्रो तर स्पेल चांगला होता पण संदीप गुरवला थ्रो हातात कसा बसला हेच काही कळलं नाही. हात टाकायचा प्रयत्न केला. संघासाठीचं पहिलं षटक हाताळतोय संग्राम डाकरे. चांगल्या गोलंदाजीची नजाकत पेश करतोय जुना संग्राम. नव्याने गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. कारण आपण गेले कित्येक वर्ष सातत्याशी क्रिकेटची नाळ जतन करत असताना नवनवीन संकल्पना, नवीन नवीन अध्यायाचं खरोखरच पठण करावं लागतं. सन्माननीय विलास बनसोडे आबा आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष प्रशांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणखीन एका केक कापला जाईल. खरोखरच मित्रप्रेम असावं तर अशा अध्यक्षांसारखं. कारण विलासदादा बनसोडे आबा प्रामाणिकपणे नक्कीच सांगेल विधानसभेच्या अध्यक्षावरती एवढं प्रेम कुठल्या आमदारांनी केलं नसेल तेवढं तालुक्यातील पोरांनी मात्र या पाटलांच्या पोरग्याच्या अध्यक्ष पदावर प्रेम न करता त्याच्या माणुसकीवरती, त्याच्या मित्रप्रेमावरती मात्र आजच्या दिवसभराच्या सत्रातील प्रेम दिसून आलं. चला पाहायचं आपण चांगल्या गोलंदाजीची नजाकत पेश करतोय संग्राम डाकरे. विलासदादा बनसोडे साहेबांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून अध्यक्षांचा आणखीन एका केक कटिंग केला जातोय. हृदयाची कंपनं किती मोठी असावी लागतात हे आजच्या दिवसभराच्या सत्रात मित्रपरिवाराच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 3 आतापर्यंत. बाईकच्या एका धावाची स्वरूपानं संघाचं धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 4. आता मात्र पैलवानी ठाठ्या दाखवत चेंडूला पाठवलाय सीमाबार आणि अंकुश पाटील याच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत झणझणीत षटकार. संघासाठी पहिल्या षटकाअखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 10.
आणि आता मात्र 6-13चं समीकरण आहे. आतापर्यंत आपण पाहिलं होतं कोणाचे 12 वाजतील, परंतु आता 13 आहे. तू 13 दे, कारण फलंदाजालाही स्वतःला सिद्ध करावं लागेल, गोलंदाजालाही स्वतः सिद्ध करावं लागेल. ही मात्र फलंदाज आणि गोलंदाजाची शर्यत मात्र पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. श्री सह्याद्री 11 एळवणजुगाई विपक्ष मौली तालीम जाधववाडी दरम्यान आपण पाहू. एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकिंग एंडला संदीप जाधव, नॉन स्ट्रायकिंग एंडला पैलवान अंकुश पाटील पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला संकेत वैकुळ. 6-13चं समीकरण आहे आणि यामध्ये जो विजय होईल तो फायनलला सुखरूप फायनलच्या त्या शर्यतीत पोहोचेल. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. 6-12चं समीकरण आहे. फलंदाज की गोलंदाज कोणाचे 12 वाजतील. थोडंसं मिसफील्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात सफल ठरला तो फलंदाज संदीप जाधव. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 13. 5-10चं समीकरण आहे. आणि आता मात्र गुडगाडे तमाशा आले. चेंडूला पाठवलाय लांब 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 सीमारेषे पार आणि संदीप जाधव याच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. आता मात्र 4-4चं समीकरण आहे. 5-10च्या समीकरणाला गणित जुळवून आणलंय. पैलवानानं सांगितलं तू लेग स्ट्राईकला नॉन स्ट्राईकलाही थांब, मीच कारभार बघतो आठवायचा, आणि तो कारभार मात्र 4-4चं समीकरण आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 19. पुन्हा एकदा कडक बेधडक आणि या विजयी 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 षटकार संदीप जाधव ऑन दी फायर. शेंडू सीमापार षटकार आणि या 6 धावेने मौली तालीम जाधववाडी संघ विजयी होतोय. चला मुटकरवाडी